स्मार्ट सिटी, महापालिका सुसज्ज इमारत, डिजिटल क्लासरूम, ड्रेनेज योजना, हॉस्पिटल सिटी, भयमुक्त आणि नशामुक्त शहर, जलशुद्धीकरण, पूर नियंत्रण, पार्किंग आणि ट्रॅफिक योजना. महिला सुरक्षा हे फक्त शब्दच नाही तर कृती आहे आणि शहराच्या विकासाची प्रतिकृती आहे, असा विश्वास जयंतराव पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्धीच्या वेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांना भाजपाच्या 8 वर्षाच्या काळात विकासाच्या बाबतीत काही पावले मागे ढकलण्याचं काम झाले. ही परिस्थिती बदलण्यासाठी आज तिन्ही शहरात वाढलेली गुन्हेगारी, नशेखोरी, महिला असुरक्षितता हे सारे रोखण्यासाठी आम्ही सत्तेत आल्यावर प्रयत्नशील राहू. पूरपट्ट्यातील नागरिकांना पुराच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. विश्वजित कदम म्हणाले, महापालिका क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. नागरिकांचं रस्त्यावर चालणं धोक्यात आले. आम्ही पुढील काळात महापालिकेच्या मार्फत भटक्या कुत्र्यांचं नियोजन, आरोग्य व्यवस्थेसाठी हॉस्पिटल सिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, महिला स्वच्छतागृह, पोलीस मित्र संकल्पना राबवणार असल्याचं मत व्यक्त केलं. विशाल पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मजबूतीकरणासाठी डिजिटल क्लासरूम उभारण्याची आमची संकल्पना आहे. मार्केट यार्ड उभारणी, शहरातील अंतर्गत रस्ते, मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा योजना, चिल्ड्रन्स पार्क, उद्याने आदी गोष्टी आम्ही सांगली, मिरज, कुपवाड शहरातील जनतेसाठी उभारू, अशी ग्वाही दिली आहे.